नाशिक शहरात सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण समोर आलंय। अशोका मेडिकवर रुग्णालयाच्या वतीनं वाहतूक पोलिसांसाठी विशेष ट्रॅफिक पोलीस शेड उभारण्यात आलाय। या उपक्रमाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। या शेडचं उद्घाटन संयुक्त आयुक्त वाहतूक विभाग अद्विता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे वाहतूक पोलिसांना उन्हाचा तडाखा, प्रदूषण आणि बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेलं हे ट्रॅफिक शेड त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या उपक्रमाअंतर्गत सध्या शहरातील विविध ठिकाणी 4 ट्रॅफिक शेड युनिट्स उभारण्यात आले। याचा लाभ अधिकाधिक वाहतूक पोलिसांना मिळणार आहे। यावेळी बोलताना केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आलाय। येणाऱ्या काळात अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे। विशेषतः कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। या उपक्रमातून ट्रॅफिकची शिस्त हा सामाजिक संदेश देत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचं पालन करण्यासोबत जनजागृती करण्याचे प्रयत्न करण्यात आलाय। अशोका मेडिकवर रुग्णालयानं या उपक्रमाद्वारे केवळ आरोग्य सेवेतच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही आपली जबाबदारी अधोरेखित केली आहे। एसीपी ट्रॅफिक गेले 6-7 महिन्यापासून मी नाशिक शहरामध्ये कार्यरत आहे आणि माझ्याकडे पूर्ण शहराच्या वाहतूक विभागाचा चार्ज आहे। खरं तर अँकर साहेबांनी माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी दिली की मोलाचं मार्गदर्शन करा। तर मार्गदर्शन असं वगैरे काही नाही, बट 1-2-3 गोष्टी ज्या आपल्या मेडिकल फील्डशी संबंधित आहेत, ट्रॅफिक विभागाच्या संबंधित आहेत ते मी शेअर करेन। सर्वप्रथम अँकर साहेबांनी जर एक ट्रॅफिक विभागाचं मोलाचं योगदान सांगितलं, पण सध्याची जी नाशिकची परिस्थिती आहे किंवा रोडचं काम चालू आहे ते बघता फारच कमी लोक असे म्हणतील की ट्रॅफिक विभाग व्यवस्थित काम करत आहे किंवा ट्रॅफिक व्यवस्थित चालू आहे। बट ट्रूली जेवढ्या रोडची कामं कुंभच्या मध्ये आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि द्वारक्यासारखा मोठा सर्कल बंद झालेला आहे, तरी देखील आपल्या शहराचं वाहतूक बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे असं मला वाटत आहे आणि त्यामध्ये थोड्याफार कमतरता येत आहे। ते अशोका मेडिकल हॉस्पिटलतर्फे आपल्या ट्रॅफिक पोलीस विभागाला 4 पोलीस चौकी देण्यात आलेल्या आहेत। हे खूप मोलाचं योगदान आहे। ट्रॅफिक पोलिसांचा खूप इथं काय होतं विचार केलेला आहे। ऊन वारा संरक्षण ह्याच्या वेळेस थोडा एक 5-10 मिनिट आरामासाठी कुठेतरी एक प्लेस लागते, तर त्याच्यामध्ये त्यांना थोडंफार हेल्प होईल आसरा घ्यायला। ह्याच पद्धतीने पुढे त्या कुंभमध्ये देखील अशोका मेडिकल आणि पोलीस विभाग जास्तीत जास्त एकत्र येऊन विविध क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करू। तर आजच्या संध्येला हा एक छोटासा कार्यक्रम पार पडला, यासाठी अशोका मेडिकलचं आम्ही खूप आभार मानतो। थँक्यू सो मच। सर्जन गेल्या 30 वर्षापासून नाशिक इथे कार्यरत आहे। तर आपण बघतो की रोडवरती जे ॲक्सिडेंट्स होतात त्या ॲक्सिडेंट्समध्ये पेशंट्सला इमिजिएट जी मदत मिळते ती फक्त पोलिसांकडूनच मिळते। बाकी सगळे लोक जी ऑलवेज आपण बघतो की ते थांबत नाही। तर हे पोलिस जे अहोरात्र काम करत असतात यांच्याकरता एक थोडीशी हेल्प म्हणून ऊन वारा पावसापासून त्यांचा बचाव होण्याकरता मेडिकवर हॉस्पिटलने या केबीएस या वाहतूक डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। तर त्याचा आज हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यांना आपण त्या केबीएस त्यांना आपण हँडओव्हर केला आणि याचा त्यांना फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो। थँक्यू। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।